नमस्कार मंडळी, आता आपण सेंटरमध्ये संजवाडचे इथे ग्रामस्थ आहेत. आता इथे माजी सरपंच आपल्याशी बोलणार आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ. दादा, आपलं नाव काय? बाजीराव बळवंडे, संजवाडचे माजी सरपंच. या ठिकाणी पूरग्रस्ताच्या संवादासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. सर्व या ठिकाणी पूरग्रस्त या ठिकाणी आहेत, परंतु एक मोलाचं कार्य, जसं माणूस मरताना कोण पाणी घालतं त्याला महत्व आहे. संजवाड गाव आता वाहून चाललेलं आहे. हे सोलापूरचे रजाक मालक लालसाहेब इंगळगी हे दोन व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. संजवाड गावाला उचलून धरलेला आहे. ही साधी गोष्ट नाही. एवढं मदत करायचं म्हटलं तर ही साधी गोष्ट नाही. या दोघांना देवाने पाठवलेलं आहे. इथं संजवाडच्या पूरग्रस्त लोकांना पोषण म्हणजे जेवणाचं, राहण्याचं, ह्याचं सगळं व्यवस्था करण्यासाठी यांना पाठवलेलं आहे. हे आपल्याला कुठंही भेटत नाही. काय कारण हे माणसं त्यांना कुठंतरी पुण्य मिळतं. पुण्यासाठी तसंच या ठिकाणी बंगलकीचे सरपंच आहेत. अहोरात्र झटत आहेत. या ठिकाणी बंकलकीमध्येच घेऊन आले, त्याने सगळं झटत आहेत. हे त्रिमूर्ती या ठिकाणी राहिलेलं आहेत. यांचा किती ऋण फेडावं. हे माहेरघर असल्यासारखं बंकलकी आमच्या लोकांना हे कधीही विसरणार नाही, हे ध्यानात घ्या. यांचं जे सगळ्यांचा उपकार आहे ना, आमच्या गावामध्ये कोणी तर विसरलं ना, मला येऊन सांगायचं. कुठल्याही परिस्थितीला काय आपल्याला या ठिकाणी राजकारणामध्ये बोलायचं नाही. कुठल्याही ह्याच्याला आम्ही विसरत नाही. पत्रकार साहेब, आताच आपल्या सोबत जे माजी सरपंच आहेत ते काय बोलले, किती मोठी गोष्ट बोलले. त्या धर्माच्या भिंती ज्या आहेत त्या धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन हे जे मदत केले, इंगळगीचे लालसाहेब झाले, हे इंगळगीचे समाज, मुस्लिम समाज बांधव झाले, हे सोलापूरचे समाजसेवक रजाक मालक झाले, हे आपले सरपंच झाले, हे जे आहेत ह्या सगळ्या धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन मदत करताना दिसत आहेत. असं हे अगदी प्रामाणिकपणे, छाती ठोकपणे सांगताना आपल्याला दिसत आहे. NGTV मराठी न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सईद, ब्युरो चीफ निजाम शेख, रहमान शेख, बंकलकी.